सर्वात आधी कार्यकर्ता हितेंद्र ठाकूर आमचे लोकनेते आहेत। या लोकनेत्यांचं सगळ्यात महत्वाचं जे वाक्य आहे ते सर्वात आधी माझा कार्यकर्ता, आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व कार्यकर्ते, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते 22 पालघर लोकसभा 2024 ची जी प्रचार आहे ही गेल्या 8-10 दिवसापासून या वालिव परिसरामध्ये सुरुवातीला जे मूळ गाव मूळ पाडे हे सगळं पूर्ण केल्यानंतर ज्या सोसायटी आहेत, ज्या बिल्डिंग आहेत, ह्या बिल्डिंग सुद्धा आतापर्यंत जाऊन पूर्ण झालेल्या आहेत। आता स्लिपा वाटण्याचं आमचं काम चालू आहे। आमचे जे उमेदवार आहेत म्हणजे आमच्याच बोईसरचे आमदार श्री राजेश रघुनाथ पाटील हे लोकप्रिय आमदार आहेत, काम करणारे आमदार आहेत। विधानसभेमध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित करणारे आहेत, ते प्रश्न तडीच लावणारे आमचे आमदार आहेत। आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून, राजू नाना पाटील प्रथम महापौर यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून, क्षितिजदादा ठाकूर यांनी विश्वास दाखवून, सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी विश्वास दाखवून 22 लोकसभा पालघर 2024 ला लोकसभेची उमेदवारी जाहीर केली। आणि सगळीकडे चैतन्य आणि आनंद निर्माण झाला की आपल्यातला माणूस एक साध्या कार्यकर्त्याला जो ग्रामपंचायत सदस्यापासून सभासद, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि आता लगेच या 4 तारखेला आपल्याला बघायला मिळेल का ते संसदेमध्ये जातील आणि आपल्याकडचे जे लोकसभेचे या एरियातले जे प्रश्न असतील हे प्रश्न नक्कीच सुटतील अशी आम्हाला आशा आहे। आणि आम्ही ज्या ठिकाणी सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे गोविंद माळवे आहेत, हे माजी उपसरपंच आहेत, जयप्रकाश पाटील अध्यक्ष आहेत, युवा पोर आहेत आमच्या जोडीला, सगळ्यांकडे गेल्यानंतर आपल्याला चांगला रिस्पॉन्स आहे। आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला सकारात्मक सांगितलं गेलेलं आहे की वोट ही शिटीलाच देणार, कारण या महानगरपालिका एरियामध्ये लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पक्ष जो आहे हा बहुजन विकास आघाडी पक्षच विकास करू शकतो। त्यामुळं बहुजन म्हणजे सर्व समाजाचे लोक यामध्ये आहेत, मग कोणता सगळ्या धर्माचे आहेत, सगळ्या जातीचे आहेत, सगळ्या पंथाचे आहेत, आम्ही सगळे मिळून हे काम करत असतो। आणि नक्कीच या बहुजन विकास आघाडीच्या लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि निवडून येणारे आमचे भावी खासदार राजेशजी पाटील हे नक्कीच आमचं चांगलं काम करतील। निवडून तर ते 100% येणार आहेत, 200% निवडून येणार। हे सगळ्या लोकांच्या, आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे, या मेहनतीमधून नक्कीच येणार ही आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। आणि 4 जूनला रिझल्ट देण्यापेक्षा हा रिझल्ट लागलेलाच आहे, फक्त तो किती मताने आपल्याला 1 लाखाच्या जास्त मताने आपण त्याला निवडून आला पाहिजे अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या पदाधिकाऱ्यांची, सगळ्या आमदारांची, सगळ्या सभापतींची, सगळ्यांची इच्छा आहे आणि ती नक्कीच पूर्ण होईल हे तुम्हाला मी नक्की म्हणजे 100% नाही 200% सांगतो। बहुजन विकास आघाडीचा